आपल्या इतिहासात असे अनेक पराक्रमी वीर होऊन गेले, ज्यांनी आपल्या कर्तृत्वाच्या जोरावर असे अनेक असामान्य पराक्रम करून दाखवले की ज्यामुळे त्यांची नावे इतिहासात अजरामर झाली. पण दुर्दैवाने या वीरांना अगदी कमी आयुष्य लाभलं. यामध्ये छत्रपती शिवाजी महाराज यांचं वय फक्त 50, छत्रपती संभाजी महाराज यांचं वय फक्त 32 आणि थोरले बाजीराव फक्त 40. या वीरांचं आयुष्य आणि त्यांचे पराक्रम पाहिल्यावर आपल्या प्रत्येकाच्या मनात एक सतत प्रश्न उभा राहतो की जर या वीरांना अजून थोडे आयुष्य लाभले असते तर नक्कीच पुढे जाऊन भारताचा इतिहास बदलला असता. पण इतिहासात जर आणि तरला महत्त्व नसतं. आपण छत्रपती शिवराय आणि शंभूराजे यांच्या मृत्यूबद्दल या अगोदर पाहिलंय, पण आज आपण थोरले बाजीराव पेशवे यांचा मृत्यू इतक्या कमी वयात कसा झाला हे पाहणार आहोत. छत्रपती शिवराय आणि शंभूराजे यांच्यानंतर शाहू महाराज यांनी जो स्वराज्य विस्ताराचा यज्ञ आरंभला, हा मराठा स्वराज्य विस्तार शाहू महाराजांच्या काळात पुढे नेण्याचे काम केले ते स्वराज्याचे पेशवा असलेले पहिले बाजीराव यांनी. मराठा साम्राज्य नर्मदेपार नेऊन अगदी दिल्लीपर्यंत धडक देण्याचे काम पेशवा बाजीराव यांनी केलं. त्यांच्या योजना, लढाईतील कसब आणि पराक्रम हे छत्रपती शाहू महाराज यांनी ओळखूनच बाजीरावांना त्यांनी स्वराज्याची सीमा विस्तार करण्याची मुभा बहाल केली. पण या योग्यतेला अगदी न्याय देऊन बाजीरावांनी स्वतःचे एक वेगळे अस्तित्व निर्माण केले. यामुळेच आजही मराठा साम्राज्य विस्ताराचा अभ्यास करताना छत्रपती शाहू महाराज यांचे धोरण आणि पेशवा बाजीराव यांच्या योजना व पराक्रम यांचा सखोल अभ्यास केल्याशिवाय आपण पूर्णत्वाला जाऊ शकत नाही. बाजीरावांचा जन्म 18 ऑगस्ट 1700 साली झाला. वयाच्या अवघ्या 20व्या वर्षी ते स्वराज्याचे पेशवे पंतप्रधान झाले. शाहू महाराजांच्या आज्ञेवरून त्यांनी छत्रपती शिवाजी महाराज यांचे स्वप्न अर्थातच हिंदवी स्वराज्य हे नर्मदेपार नेऊन ठेवले. बाजीराव पेशवे यांच्या कारकिर्दीत प्रचंड गाजलेली लढाई म्हणजे पालखेडची लढाई. या लढाईत निजामाचा पराभव करून मराठ्यांची एक प्रचंड झडप त्यांनी बसवून दिली. बाजीरावांचा हिंदुस्थानभर मोठा दरारा होता. 1739 मध्ये इराणचा बादशाह नादिरशाह याने दिल्लीवर आक्रमण केले, तेव्हा बाजीराव दिल्लीकडे निघाले. बाजीराव निघालेत या एवढ्याच बातमीनेच नादिरशाहने दिल्ली सोडली आणि तो परतला. मराठ्यांच्या तलवारीचा धाक अगदी दिल्लीपर्यंत आधी जाऊन पोचला होताच, पण पहिले बाजीरावांनी त्यात अजूनच भर घालून हिंदवी स्वराज्य अटकेपार नेण्याचे स्वप्न दाखविले. यात अवकाश तेही स्वप्न पूर्ण झालेच. मराठ्यांनी त्यांचे साम्राज्य आणि भगवा ध्वज पार अटकेपार नेऊन फडकविला. वयाच्या अवघ्या 40व्या वर्षी मरण आलेल्या शूर योद्ध्याची लढाईतील आणि राजकारणातील असलेली पकड मात्र असामान्य होती. म्हणूनच तर त्यांना असामान्य योद्धा असे गौरवले जाते. बाजीरावांचे पहिले लग्न हे महाजी कृष्णा जोशी यांच्या कन्या काशीबाई यांच्याशी झाले. बाजीराव व काशीबाई यांना एकूण 3 अपत्ये होती. पहिले होते बाळाजी बाजीराव म्हणजेच नानासाहेब, दुसरे होते रघुनाथराव आणि तिसरे होते जनार्दनराव. बाजीरावांना त्यांचे पराक्रम बाजूला सारून ज्या एका गोष्टीवरून टीकेचा विषय केला जातो ती गोष्ट म्हणजे त्यांचे दुसरे लग्न, आणि ते देखील मुस्लिम स्त्रीसोबत. मस्तानी असे या दुसऱ्या पत्नीचे नाव होते. बुंदेलखंडच्या छत्रसाल राजांच्या मुलींपैकी मस्तानी एक होती. बाजीराव व मस्तानी या दोघांना देखील एक अपत्य होते. त्यांचे नाव होते शमशेर बहादूर. 1740 सालची गोष्ट. बाजीराव पेशवे दिल्लीकडे कूच करीत होते. वाटेत थांबून आपल्या जहागीर आणि आपल्या अधिपत्याखालील प्रदेशांवर ते पाहणी करून घेत होते. 1740 साली बाजीराव इंदोर येथे पोहोचले असता त्यांनी खरवणे जिल्ह्यातील रावेरखेडी या ठिकाणी आपल्या सैन्यासहित तळ ठोकला होता. बाजीराव हे पेशवा पदावर येण्याआधीच अतिशय मेहनती व धाडसी होते आणि वडिलांसोबत देखील त्यांनी अनेक मोहिमांमध्ये त्यांना साथ दिली होती. पेशवापद स्वीकारल्यावर त्यांच्या जबाबदाऱ्या वाढल्या आणि त्यांचे सगळे दिवस धावपळीत जाऊ लागले. बाजीरावांचे धोरण देखील मुळात लष्करी असल्याने नेहमीच युद्धाला, नवीन प्रदेश काबीज करायला अथवा काही ना काही चकमकींना सामोरे जावं लागत होते. या सगळ्या धावपळीत बाजीरावांच्या तब्येतीकडे दुर्लक्ष होणे साहजिक होते. बरेचदा बाजीराव पेशवे आजारी असत आणि तेव्हाच्या काळात हल्ली उपलब्ध असतात तसे आधुनिक उपायही नव्हते. त्यामुळे बरेचदा आजार बरे होण्यास जास्त कालावधी लागे आणि अनेकदा तर आजारांचे निदान होणे देखील कठीण होत असे. रावेरखेडी येथे आपला तळ ठोकून बाजीराव सैन्यासह थांबले असता त्यांना एकाएकी ताप येऊ लागला आणि दिवसागणिक त्याचे प्रमाण वाढले. तरीही काही ना काही कामांमध्ये बाजीराव गुंतलेले असत, त्यामुळे शरीराला आराम मिळत नव्हता. हा महिना साधारण एप्रिलचा होता. सध्याचंच पाहणं, एप्रिल महिन्यात उन्हाने अंगाची लाही होते,
तर तेव्हाच्या एप्रिल महिन्यातही बऱ्याच प्रमाणात मोकळे असलेल्या जमिनीवर उन्हाचे चटके नक्कीच जास्त बसत होते. त्यामुळे काही इतिहासकारांच्या मतानुसार बाजीरावांचा मृत्यू हा उष्माघाताने झाला. उष्माघातामध्ये माणसाच्या शरीराचे तापमान साधारण 40 डिग्रीपर्यंत पोहोचते आणि त्यामुळे बऱ्याचदा रुग्ण दगावण्याची देखील शक्यता असते. अशाच उष्माघाताने बाजीरावांचा मृत्यू झाल्याचे मत अनेक इतिहासकार व तेव्हाची काही साधने करतात. 28 एप्रिल 1740 रोजी साधारण वयाच्या 40व्या वर्षी पेशवा बाजीरावांचा रावेरखेडी येथे मृत्यू झाला. याच दिवशी त्यांच्या शरीरावर अंतिमविधी रावेरखेडी येथील नर्मदा नदीजवळ केले गेले. बाजीरावांच्या मृत्यूने सारा महाराष्ट्र हळहळला. एक भरून न निघणारी पोकळी निर्माण झाली. महाराष्ट्रच नव्हे तर महाराष्ट्राबाहेर देखील या बातमीचा शोक व्यक्त झाला. सिंधिया घराण्यांनी रावेरखेडी येथे पेशवा बाजीरावांचे एक स्मारक बांधले. याला साधारणपणे छत्री असे म्हटले जाते. या स्मारकाजवळ धर्मशाळा बांधली गेली आणि तिथे जवळच 2 मंदिरांचे देखील निर्माण करण्यात आले. यातील एक मंदिर निळकंठेश्वर महादेवाचे तर दुसरे रामेश्वराचे मंदिर आहे. यात स्मारकाजवळ एका दगडावर काही अक्षरे कोरली आहेत. ही अक्षरं म्हणजे अनेक राजा, इतिहासकार इत्यादी मंडळींनी पेशवा बाजीरावांबद्दल काढलेले स्तुतीपर उद्गार आहेत. छत्रपती शाहू महाराज म्हणतात, सारे माझेच आहेत, परंतु माणूस असा बाजीराव. मोठा लौकिक महाराजांचा बाळाजी पंतांनी केला. दादाधिक्य बाजीराव, तलवार बहादरपणाची पराकाष्ठा असा पुरुषच झाला नाही. एक पेशवा म्हणून बाजीरावांनी आपली योग्यता सिद्ध करून दाखवली. 20 वर्षांच्या कालावधीत बाजीरावांनी मराठ्यांची सत्ता दक्षिण तसेच उत्तरेतही पसरवली. बाजीरावांमुळे निजामाने मराठ्यांना त्यांची चौथ व सरदेशमुखी परत केली. बाजीरावांमुळेच सिद्धीसारख्या आरमारी ताकदीला वचक बसला. पोर्तुगीजांसारख्या विदेशी सत्तांनाही धडा मिळाला. आज बाजीरावांचा मृत्यू होऊन इतकी वर्ष उलटून देखील बाजीरावांचे नाव इतिहासात अजरामर आहे. त्यांचे जीवन आदर्श आहे आणि त्यांच्या अनेक योजनांचे, सैनिकी हल्ल्यांचे आजही मोठ्या अभिमानाने आणि आश्चर्याने उल्लेख येतात. यापुढेही बाजीरावांचे नाव असेच इतिहासात अजरामर राहील आणि त्यांनी केलेल्या कामांची, मराठी सत्ता महाराष्ट्र पलीकडे घेऊन जाण्याच्या शौर्याची देखील आठवण नेहमीच काढली जाईल. अशा आदर्श व्यक्तिमत्वाला त्रिवार नमन.